कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतके देणार की मागायला काहीच उरणार नाही. धन कमावतो तो धनवान, ज्याच्या अंगी चांगले गुण तो गुणवान, ज्याला चांगली बुद्धी लाभली तो बुद्धिवान, ज्याच्या अंगी चांगले कर्तृत्व तो कर्तृत्ववान, आणि ज्याने नाती जोडली व जपली तो मौल्यवान. आपलं वाईट चिंतणाऱ्यांपासून 4 पावलं लांबच राहिलेलं बरं, त्या व्यक्तीशी नातं नसलेलंच बरं. कारण जिथे द्वेष आहे तिथे कधी चांगली भावना असू शकत नाही, त्या नात्याला अर्थ असू शकत नाही. ते नातं नितळ भावनेने जोडलेलं असूच शकत नाही. जो आपलं वाईट चिंततो तो व्यक्ती आपला असूच शकत नाही. धूर्त कपटी माणूस समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचे जीवन सुखाने जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला फसवू शकत नाही. हा जन्माचा सिद्धांत आहे. आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता, पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे असेल तर 100 रुपयांचा आरसाच लागतो. जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतः सत्व, तत्व, मैत्री, नातं एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो. सुखी जीवन जगायचं असेल तर आपली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत. दुसऱ्यांची परिस्थिती पाहून घेतलेले निर्णय कधीही दुःखच देतात. आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते. ज्यांना कोणाला जिंकायचं असतं ते कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी तयारी करत नसतात. त्यांना तर फक्त त्यांनी केलेल्या नियोजनात यशस्वी व्हायचं असतं. भजनात सूरपेटी एकटी असून चालत नाही, त्याला जोड टाळ मृदुंगांची लागते. तसेच आपण जीवनात एकटे असून चालत नाही. आपल्याला जीवन प्रवास चांगला होण्यासाठी चांगल्या मित्रांची व प्रेमळ कुटुंबाची साथ आवश्यक असते. स्वभाव हा कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे. तो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत सुद्धा देतो. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता, चारित्र्य आणि माणुसकी. म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा. तीच आपली खरी संपत्ती आहे. कुणाविषयी जास्त विचार करू नका, कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे माणूस. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. संकट तुमच्यातील शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचाच दोष आहे. चांगली माणसं आयुष्यात जमवणं म्हणजे आनंद. तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.
त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता. आपल्या इच्छा आणि आकांक्षांच्या पलीकडे मिळणाऱ्या गोष्टींचा आनंद व्यक्त करायला हवा. आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छानसं स्माईल द्या. हे छोटंसं हास्य इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे.